अध्याय क्रमांक 1 श्लोक क्रमांक 29 सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुष च शरीरमेव रोमहर्ष च जायते। याचाच अर्थ असा की अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावरती उभ्या असलेल्या त्या स्वराजनांना पाहून माझे अवयव गळून पडले आहेत, तोंडाला कोरडा पडली आहेत, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावरती रोमांच उभे राहत आहे। श्लोक क्रमांक 30 गांडीवं स्त्रस्त्रे हस्त्यात्वं त्वच्चैव परिवृदास्तु ते न चं शक्नोम्यवस्थान्तु भ्रमन्ति वचमेव मन। याचाच अर्थ असा की हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा हात तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे, त्यामुळे मी उभे देखील राहू शकत नाही।